सकाळी केलेले घावण यामधले 2 घावण उरले आहेत. आता तुम्ही इथे पाहू शकता अगदी रात्रीपर्यंत हे घावण डब्यात जर व्यवस्थित झाकून ठेवले तर कसे अगदी मऊसूत राहिले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही हे घावणे नक्की ट्राय करा. अशा पद्धतीने जर तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी ठेवली तर तुम्ही केलेले घावणे सुद्धा असे पांढरे शुभ्र आणि मऊसूत जाळीदार होणार आहेत. पण तुम्हाला एक घावण करताना रिॲलिटी सांगते. ज्यावेळेला आपण 2 वाटी पिठासाठी नमस्कार, तुम्हा सर्वांचे सुगरण अलिबागची या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आपली आजची रेसिपी आहे असेच पांढरे शुभ्र मऊसूत अगदी जाळीदार होणारे असे हे घावण. घावण करण्यासाठी तांदळाचे पीठ मी इथे 2 वाटी घेतले आहे. आता हे घावण व्यवस्थित पातळ आणि छान असे मऊसूत होण्यासाठी तुम्हाला इथे हे पाण्याचं प्रमाण योग्य प्रमाणात घ्यावं लागणार आहे. आता 2 वाटी तांदळाच्या पिठासाठी किती पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे ते तुम्ही इथे पहा. सुरुवातीला 2 वाटी अगोदर हे पाणी घालून घ्यायचं आहे. 2 वाटी पाण्यामध्ये इथे तुम्ही पाहताय इतक्या प्रमाणात हे पीठ असे भिजले जाते. आता यानंतर आपण आणखी पाणी घेणार आहोत. आता ही 3री वाटी पाणी मी ओतलं आहे. पुन्हा आपल्याला हे व्यवस्थित पीठ असे मिक्स करून घ्यायचे आहे. 3 वाटीमध्ये तुम्ही इथे पाहू शकताय इतकेही जाड पीठ आपल्याला घ्यायचे नाहीये. असे हे एवढे पीठ आपल्या हाताला जाड लागलं नाही पाहिजे. 4 वाटी इतके पाणी ह्या पिठासाठी बरोबर आहे. आता तुम्ही 1 वाटी जर तांदळाचे पीठ घेतले तर त्यासाठी 2 वाटी पाणी घ्यायचं आहे आणि इथे मी 2 वाटी तांदळाचे पीठ घेतले आहे. त्यासाठी मी इथे 4 वाटी इतके पाणी घेतलं आहे. जसे तुम्ही तांदळाचे पीठ वाढवत जाणार आहात त्याप्रमाणे हे पाण्याचं प्रमाणसुद्धा वाढवायचं आहे. आता तुम्ही इथे पाहू शकता इतक्या प्रमाणात आपल्याला हे घावण्याचं पीठ पातळ करायचं आहे. अजिबात माझ्या हाताला असं हे पिठाचं प्रमाण जास्तही तुम्हाला दिसत नाही आहे. या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे घावण्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ज्या वेळेला आपण वाटीने पीठ मोजून घेतो त्यावेळेला वाटी ही पिठाने अशी गच्च भरून नाही घ्यायची आहे. अगदी वरच्यावरच आपल्याला हे वाटीमध्ये पीठ घ्यायचे आहे. पाव चमचा चवीपुरते यामध्ये मीठ घालून घेऊयात. घावण करण्यासाठी इथे मी हा निर्लेपचा तवा वापरत आहे. तुम्ही इथे बिडाचा तवासुद्धा वापरला तरी चालणार आहे. तवा हा व्यवस्थित फास्ट गॅसवर गरम करून घ्यायचा आहे. लक्षात ठेवायचे आहे घावणे तयार करताना आपल्याला फास्ट गॅसवरच घावणे तयार करायचे आहेत. तव्याला आता तेल लावून घेऊया. सुरुवातीला जरा जास्तीचंच तेल तव्याला लावून घ्यायचं आहे. घावण टाकताना इथे तुम्ही पाहू शकता तव्याला अशी वाफ आली पाहिजे आणि तवा असा चांगला सणसणून तापला गेला पाहिजे. आता काय करायचं आहे आपल्याला अशा प्रकारचे तुम्ही एक फुलपात्र घ्या. असे फुलपात्र घेतल्याने काय होते घावण टाकायला आपल्याला व्यवस्थित जमतं. इथे तुम्ही पहा घावण टाकण्याची एक प्रोसिजर असते. अशा पद्धतीने तव्यात जर आपण घावण टाकले तर घावण हे व्यवस्थित मऊसूत आणि असे पातळ होतात. अशा पद्धतीने गोल राऊंड करत आपल्याला हे घावण टाकून घ्यायचे आहे. एकावर एक असा पिठाचा थर साचवायचा नाही आहे. आणि काय करायचं आहे अगदी 2 सेकंदच आपल्याला यावरती झाकण ठेवून द्यायचे आहे. झाकण अगदी ठेवायचं आणि पक्कड अगदी उचलेपर्यंतच आपल्याला हे झाकण तव्यावर ठेवायचे आहे आणि लगेच असं हे झाकण काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने घावणवर जर आपण व्यवस्थित झाकण ठेवलं तर काय होणार आहे घावण्याला अशा चिऱ्या जात नाही आहेत. म्हणून तुम्ही लक्षात ठेवायचं आहे अगदी 1 ते 2 सेकंदच तव्यावरती असा ताट ठेवून द्यायचा आहे. आता तुम्ही पाहणार आहात हे घावण असे आपोआप या तव्यावरून सुटणार आहे. फक्त काय करायचं आहे आपल्याला गॅसची फ्लेम ही फास्ट ठेवायची आहे. असा फास्ट गॅस करून ठेवला की अगदी 1च मिनिटात हा घावण या तव्यापासून सुटला जातो. इथे तुम्ही पाहू शकता अगदी सहज हा घावण आपल्याला या तव्यातून पलटी करता येणार आहे. घावण अगदी पलटी नाही केला तरी चालणार आहे, पण मी काय करते घावण असा थोडाफार तरी मला पलटी करावा लागतो. असे जाळीदार मऊसूत तुम्हाला हे घावणे तयार करायचे. अशा पद्धतीने जर तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी ठेवली तर तुम्ही केलेले घावणे सुद्धा असे पांढरे शुभ्र आणि मऊसूत जाळीदार होणार आहेत.
इथे तुम्ही पाहू शकता अगदी सहज घावण तव्यातून निघाला जातोय। अशा पद्धतीने तुम्ही सर्व घावणे तयार करून घ्यायचे आहेत। तुम्हाला आता मी दुसरं एक घावण तयार करून दाखवणार आहे। अगदी थोडंसंच आता आपल्याला तेल घालायचे आहे आणि असे ब्रशनी हे तेल तव्याला पूर्णपणे सर्वीकडे लावून घ्यायचे आहे। नंतरच घावण या तव्यामध्ये घालायचं आहे। आता मी बाकीचे सर्व घावण तयार करून घेणार आहे, पण तुम्हाला एक घावण करताना रिॲलिटी सांगते। ज्यावेळेला आपण 2 वाटी पिठासाठी 4 वाटी पाणी घेऊन हे घावणाचं पीठ तयार करतो, पण काय होतं हे सर्व घावण तयार करेपर्यंत हे तांदळाचं पीठ जरा असं फुगलं जातं। तुम्हाला असं वाटेल की सुरुवातीला पिठाचे हे घावणे व्यवस्थित पातळ असे झाले आणि आता हे जाड का होतात। मग त्यासाठी काय करायचं आहे, पुन्हा आपल्याला अर्धी वाटी इतके हे पाणी या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। त्यामुळे कसं पीठसुद्धा हे व्यवस्थित बॅलन्समध्ये येईल आणि आपले पुढचे घावणेसुद्धा व्यवस्थित असेच पातळ होतील। आता हा दुसरा घावणासुद्धा आपला रेडी होणार आहे। पलटी केल्यानंतर अगदी 2 ते 3 सेकंदच आपल्याला या तव्यामध्ये हा घावण ठेवायचा आहे आणि नंतर लगेच आपल्याला हा घावण टोपलीमध्ये असा काढून घ्यायचा आहे। आता मी बाकीचे सर्व घावण तयार करून घेते। ज्या वेळेला घावणाची आपण अशी घडी घालतो त्यावेळेला ही तव्यातून काढल्या ह्या घावणाची अशी घडी घालायची नाहीये। पहिला घावण जेव्हा तयार होतो त्यावेळेला आपण असं चाळणीत किंवा टोपलीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दुसरा घावण ज्यावेळेला आपण तयार करून टोपलीत टाकतो त्यावेळेलाच ह्या घावणाची अशी ही घडी घालायची। त्यामुळे काय होते, हे घावण असे हे एकमेकांना चिकटून राहणार नाहीत आणि सहज अगदी ज्यावेळेला तुम्ही घावण खायला घेणार त्याला सहज अगदी असे हे एकमेकांपासून सुटतील। इथे तुम्ही पाहू शकता ह्या घावणाची घडी मी अगदी थोडा वेळ थंड झाल्यानंतरच घातली आहे आणि हा घावण असा सहज असा व्यवस्थित निघाला जातोय। म्हणून तुम्हाला सांगते, पहिला घावण झाल्यानंतर दुसरा घावण तयार झाल्यानंतरच ह्या घावणाची आपल्याला अशी घडी घालून ठेवायची आहे। इथे तुम्ही पाहताय अशा पद्धतीने सर्व मी घावण तयार करून घेतले आहेत। ही व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हाला जर अशाच नवीन रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशाच वेगवेगळ्या व्हिडिओ पाहायला मिळतील। चला आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच नवीन व्हिडिओ घेऊन। सकाळी केलेले घावण यामधले 2 घावण उरले आहेत। आता तुम्ही इथे पाहू शकता अगदी रात्रीपर्यंत हे घावण डब्यात जर व्यवस्थित झाकून ठेवले तर कसे अगदी मऊसूत राहिले आहेत। अशा पद्धतीने तुम्ही हे घावणे नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही केलेले हे घावण कशा पद्धतीने झाले आहे।